नमस्कार मित्रमंडळी. तर आपली ही मका जी आता सध्याला जी तुमच्या समोर जी दिसते ना, ही आडवंटा 751ची मकाची व्हरायटी आहे आणि चांगली आहे बरं का. चांगली पिकाच्या बाबतीत बी चांगली आहे. तुम्ही वैरणीसाठी जर करत असाल तर तेवढंच तावानं तेवढ्याच जोमानं वाढते. चांगली उगवण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे आणि जेवढं तुम्ही त्याला सांभाळाल ना, तेवढं तुम्हाला ती चांगल्या प्रकारचं उत्पन्न देणार आहे. मग हिला झालं तर काय माहिती आहे, हिला बेसल डोस वगैरे आपण केल्यात. पण एक आहे, बेसल डोस बरोबरच आता एवढ्या रानात जरा जास्त काळोखी दिसत होती आणि बाकीकडे नॉर्मली दिसत होती. मला काय जास्त काय दुसरीकडे जाणवलं नाही किंवा दिसलं नाही. मग ह्या ठिकाणी जो रिझल्ट आहे ना, तो रिझल्ट आहे ह्याचा. मी जे काही बुसकाट ह्याचं जे गाडलं होतं, कशाचं आपल्या उडदाच्या ह्याचं म्हणजे उडीद झाल्यानंतर, त्या उडदाच्या बुसकाटाचा रिझल्ट आहे. तर उडदाचा बुसकाट तुम्ही जाळून टाकू नका. त्याचं सेंद्रिय जे काही खत आहे निर्माण होते ते तयार करा आणि त्याचा आपल्या शेतीला फायदा होतो आहे.